नमस्कार. कॉइनोफोबिक पॉडकास्टच्या आजच्या एपिसोडमध्ये आपले स्वागत. गणपती अगदी थोड्या दिवसांवर आलेत आणि गणेशोत्सवानिमित्तच आपण आज आकार आर्ट्स या स्टुडिओमध्ये आलो आहे. आकार आर्ट्स हा रोहन भोसले हे आर्टिस्ट चालवतात. आकार आर्ट स्टुडिओमध्ये नुसतं शाडू मातीच्या मूर्त्या बनत नाहीत, तर या मूर्त्या पारंपरिक पद्धतीने बनवतात. तर नक्की या मूर्त्या कशा बनतात व काय आहेत हे आपण रोहन भोसले यांच्याकडनं जाणून घेऊ. आज आपण रोहन भोसलेंच्या कारखान्यात आलो आहे. तर दादा, म्हणजे बाजकी सगळीकडेच आपल्याला गणपतीच्या मूर्त्या दिसतात, तर तुमच्या कारखान्यामध्ये कशा वेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत? आत्ता जे काय मार्केटमध्ये चालू आहे, म्हणजे बाजारामध्ये ज्या मूर्त्या आपल्याला दिसत आहेत, तर त्या खेळणं झालं आहे थोडक्यात देवाचं. तर तशा मूर्त्या नाही आहेत. खरं आपल्याकडे पुराणांचा बेस आहे, पुराणांची माहिती आहे, अथर्वशीर्षाची माहिती आहे. त्यानुसार आपल्याला तो देव घडवायचा आहे आणि त्यानुसार तो देव प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे. हे आमचं एक थोडंसं एक ध्येय आहे की आम्हाला प्रत्येका घरी एक गणपती बसवायचा आहे. भावली किंवा खेळणं किंवा चित्र आकारात बसलेला गणपती आम्हाला कुणाच्या घरी द्यायचा नाही आहे. तर पारंपरिक पद्धतीने जो गणपती बनतो किंवा पारंपरिक पद्धतीने जो गणपती आहे आणि त्याची वर्णनं जी आहेत त्यानुसार आम्हाला गणपती घडवायचा आहे. आत्ता जे काही चालू आहे, लाईट लावलेले गणपती किंवा विचित्र पद्धतीने बसलेले गणपती, लोळणारेसुद्धा गणपती आजकाल दिसत आहेत. तर तसा आपला देव नाही आहे, तसं त्याचं रूप नाही आहे, त्याचं तसं स्वरूप नाही आहे. तर आम्हाला फक्त एकच करायचं आहे की पारंपरिक आणि तो आपला देव आहे त्या पद्धती तो प्रत्येकाच्या घरी विराजमान व्हावा, हेच आमचं एक उद्देश आहे आणि ह्यासाठी हे स्टुडिओ काम करतो आहे. अच्छा, आपल्याला कळलं असेल की या स्टुडिओमध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळणार आहे. तर आता आपण रोहनदादा प्रत्यक्ष मूर्ती करताना त्याच्याकडनं या गणपतीविषयी आणि यांच्या स्टुडिओच्या कामाविषयी सगळं जाणून घेऊया. मूर्तिकामाची सुरुवात तुम्ही कशी आणि कधीपासून केली? मी हे काम झाले 12 ते 15 वर्ष झाले करतो आणि ह्याची सुरुवात जी आहे ही शाळेच्या रस्त्यावरती जाताना जे काय कुंभारवाडी किंवा जे काय होते त्यातून ही तयार झालेली आवड. आणि आपल्याला या गणपती बाप्पाचं काम करायचं आहे ही एक अशी एक आवड होती की आपल्याला गणपतीचं काम जमलं पाहिजे म्हणून ही जोपासलेली कला आहे. दुसरं ह्यातून असं काहीतरी आपल्याला उत्पादन यावं किंवा आपल्याला काही मिळवावं अशी तेव्हा तरी काही इच्छा नव्हती. अच्छा, म्हणजे छंद म्हणून सुरुवात झाली. छंद म्हणून ही सुरुवात झाली आणि ह्या छंदातून ह्या कारखान्यात रूपांतर झालं. बरं, आता तुम्हाला एक असा प्रश्न विचारेन मी की साधारण तुम्हाला कळायला लागायच्या वय, म्हणजे साधारण एक 5वी-6वीत आपल्याला कळायला लागतं असं पकडतो आपण, तेव्हापासून ते तुम्ही प्रोफेशनली करायला लागेपर्यंत तुमचं घर, मित्र, कॉलेज कसा साधारण प्रवास होता तुमचा? एक तर कलेची आवड होती आणि आपल्याला कला क्षेत्रात काहीतरी काम करायचं आहे, म्हणजे जास्त करून मातीत काम करायचं किंवा पेंटशी रिलेटेड जेवढं, म्हणजे कॅनव्हास पेंटिंग असेल किंवा मग स्केचिंग असेल, हे आपल्याला करायचं आहे. हे आधीपासून मला होतं. पण ह्या सगळ्या गोष्टी करताना आपण कुठे दुसरीकडे काही चुकतोय का किंवा आपल्याला दुसरं काही काम करता येईल का ह्याचाही मी शोध घेत होतो. पण शेवटी आवडच ह्या क्षेत्रात आहे, तर मग ह्या क्षेत्रातच पुढे काम करता येईल आणि रोजगार मिळवणं किंवा रोजगार ह्यातनं काही तयार होऊ शकतो का, तर मग ह्याचाही थोडाफार अभ्यास करून मग ह्यातूनच रोजगार पण होईल आणि आपली आवडही जोपासली जाईल. असं सगळं करून एकत्र ह्या सगळ्या गोष्टी करून मग हे काम चालू. म्हणजे बहुतेक जणांना जे जमत नाही की जे आवडतं तेच आमचं काम आहे, ते तुम्ही साध्य केलं. आवड असल्याशिवाय कुठलं काम जमत नाही आणि आपल्याला जर हेच काम जमतंय किंवा हेच काम जर करायचं आपण ठरवलं तर मग आपण हेच काम पुढे का नाही नेऊ शकत किंवा आपल्याला हेच काम जर पुढे का नाही आणता येतं. मग ही आवडच असेल, जर कुणाला काम करायला जर बसवलं त्याची त्याला आवडत नसेल तर त्याकडनं ते काम होत नाही. बरोबर. हे जर मनापासून आपल्याला आवडणारं काम आहे आणि हेच आपल्याला जमतंय, हे जर आपल्याला कळतंय तर मग हे काम केलेलं कधीही चांगलं आणि ह्यातनंच आपल्याला एक बिझनेसही तयार होऊ शकतो. आणि पुणे मुंबई भागामध्ये जे गणपतीचं ते वेड आहे लोकांना, ते मूर्तिकामातनंच मिळतं. आणि मला ही मूर्ती हवी, मला अशा टाईपची मूर्ती हवी, मला ह्या अशी दिसणारी मूर्ती हवी, हे जेव्हा आपण लोकांना देऊ शकतो तेव्हा हे धंद्यात रूपांतर होऊ शकतं. तुम्ही ह्या मूर्ती कामाबरोबर तुमचा बिझनेसही त्याबरोबर वाढवू शकता. जेव्हा म्हणजे तुम्ही आता हे सुरू करून तुम्हाला किती वर्ष झाली प्रोफेशनली हे करायला? मला माझा स्वतःचा कारखाना टाकून एक 9 वर्ष झाले. अच्छा. मी माझं स्वतःचं माती काम, माझे मॉडेल किंवा माझी गणपती तयार करण्याचं काम मी माझं 9 वर्षापूर्वीपासून चालू. अच्छा.
पण मग जेव्हा म्हणजे तो एक आपल्याकडं जी वेळ असते की आता आपल्याला ठरवायचं असतं काय म्हणतात 12वी नंतर किंवा 10वी नंतर आपण करिअर काय करायचं, तेव्हा युजली जे डॉक्टर इंजिनियर हे जे फेमस करिअर ऑप्शन असतात, तर मग तिकडं तुमचा कल आधी नव्हताच किंवा तिकडं तुम्हाला असं वाटलं नाही का की अरे आपण हे पण त्यात चांगले पैसे असतात दिसत असतं म्हणजे सगळ्यांना की याच्यात चांगले इमिजिएट पैसे आहेत शिक्षण झालं की नोकरी, तर मग तसं तुमचा कल नव्हता का आधीपासून किंवा त्याबद्दल तुमचं काय मत होतं त्या करिअर मला ऑप्शन? डिग्री होल्डर नाही व्हायचं. म्हणजे कोणीतरी आपल्याला शिकवतंय आणि मला ती डिग्री घ्यायची आहे असं करण्यापेक्षा जी बायबोन तुम्हाला डिग्री देव देतो त्यातच तुम्ही करिअर केलेलं कधीही चांगलं. मला बळजबरी कोणीतरी डॉक्टर बनवलं पण मला खरं आर्टिस्ट व्हायचं. असे बरेचसे जण आपल्याला बोलताना दिसतात की अरे मला हे करायचं होतं पण मला त्या कंडिशनमुळे हे जमलं नाही, घरच्या कंडिशनमध्ये मला ते हे जमलं नाही. मग अशा त्या इच्छा मारून मग ते काहीतरी डिग्री होल्डर होऊन ते काम करण्यापेक्षा हे जर काम मला बायबोन मिळालंय आणि आर्टिस्ट होण्यासाठी बायबोन असणं खूप गरजेचं आहे. कारण का ते जे फिनिशिंग किंवा तुमचं जे काही माइंडसेट असतं ते दुसऱ्यांपेक्षा वेगळं असतं. एखाद्याला फुल कुठल्या अँगलने कसं दिसेल माहीत नाही, पण आर्टिस्टला दिसताना ते फुल वेगळ्या अँगलने दिसतं. मग त्याला तो गणपती बाप्पा कुठल्या अँगलने दिसतो किंवा तो कसा दिसतो. आता आपल्याला गणपती कसा दिसावा किंवा तो कसा असावा हे आपल्याला रस्त्याने सुद्धा दिसतात बऱ्याचशा गोष्टी की अरे ह्या ठिकाणी असा गणपती येतो, त्या मंडळाचा असा गणपती. मग हे आपल्याला करता येतंय का नाही किंवा आपण ते करू शकतो का नाही ह्याच्याकडे जास्त त्याचा कल असतो की आपल्याला हे काम करता आलं पाहिजे. बरोबर. मग आता जर का एखाद्याला जर का हे नसेल काय म्हणतात माहिती नसेल त्याला आहे की नाही मूर्तिकलेची जाण किंवा जमेल की नाही, पण जर का त्याला शिक्षण करायचं असेल तर एखादा मूर्तिकाराचा अकॅडमिक प्रवास कसा असतो युजली? आपल्याकडे आता एवढ्या चांगल्या सुविधा आहेत की अभिनव आहे, जे स्कूल ऑफ आर्ट आहे, भारती विद्यापीठ आहे. हे आर्ट कॉलेज आता आपल्या इथे खूप चांगल्या पद्धतीने काम करतात आणि बरीचशी मुलं ह्यामध्ये भाग सुद्धा घेतात की मला आता आर्टिस्ट व्हायचं आहे. आधी तसं नव्हतं. आर्टिस्टची एक म्हणतो आपण की आर्टिस्ट बनायचं म्हटलं तर मग आर्थिक कसं सांभाळणार, घरचं कसं चालवणार. पण आता आर्टिस्ट चांगल्या उच्च पदावरती सुद्धा बसून काम करतो किंवा तुम्ही जे काय ॲडव्हर्टायझिंग बघता, ॲडव्हर्टायझिंग फील्ड आहे आत्ताचं, हे सगळे हे आर्टिस्टच करतात. आत्ताचे पिक्चर सुद्धा जे आहेत ते आर्ट डिरेक्शन किंवा जे आत्ता मिनिचर्स आहेत हे सगळं आर्टिस्टचं काम असतं. त्यामुळे आर्टिस्टला मरण नाही आहे कधीच. फक्त त्यांनी ते त्याचं निवडायचं जे काम आहे ते फक्त त्यांनी ते व्यवस्थित निवडलं गेलं पाहिजे की आपलं नक्की काम काय येतं. मूर्तिकाम शिकायला बरेचसं तप लागतं ते आणि तुम्हाला बरंचसं प्रॅक्टिकल नॉलेज घ्यावं लागतं. तुम्हाला अशा ठिकाणी जाऊन काम करावं लागतं की तिथे आपण कधी जायचा विचारही नाही करत. मग त्यातले मातीकामाचे कष्ट किंवा ते माती मळणं आणि आपल्याला कुठला गुरु काय काम करून घेतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आता मातीकाम जरी तुम्हाला कॉलेजमध्ये शिकायला जरी मिळालं किंवा जरी तुम्हाला मिळालं तर मातीकामावरती पुस्तकं पण भरपूर लिहिलेली आहेत, पण तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजशिवाय किंवा मातीशी तुमची ओळख झाल्याशिवाय तुम्हाला मातीकाम नाही जमत. किंवा कुठलंही काम कॅनव्हास पेंटिंग जरी करायचं म्हटलं तरी तुम्हाला रंगात खेळावं लागतं. म्हणजे ह्याचा जो बेस आहे हे तुमच्या प्रॅक्टिसवरतीच डिपेंड आहे आणि तुम्ही जाऊन कुठे प्रॅक्टिस करता. बरोबर. म्हणजे आणि हे शोधायला आर्टिस्ट समर्थ असतो की आर्टिस्ट हे शोधून काढतो की मला कुठे काम चांगलं करायला मिळेल. म्हणजे जे सगळीकडे आहे की पाण्यात पडायलाच पाहिजे तुम्हाला पोहायला, तुम्ही किती शिकले असले डिग्री असली तरी ते सगळीकडेच लागू पडतं तसं. बरोबर. तर मला एक असा प्रश्न पडतो की हौशी मूर्तिकार आणि व्यावसायिक मूर्तिकार यांच्यामध्ये प्रमुख काय फरक तुम्हाला जाणवतो किंवा काय असतात? प्रमुख फरक असे काही नाहीत. हौशी मूर्तिकार जो आहे तो त्याच्या स्फूर्ती आणि त्याच्या जी डोक्यात मूर्ती असते की जी कल्पना असते की मला ही अशी मूर्ती करायची, यावर्षी मी असाच बाप्पा माझ्या घरी बसवणार आहे. प्रोफेशनल जो मूर्तिकार असतो तो क्लायंटच्या दृष्टिकोनातून मूर्त्या तयार करतो. क्लायंटला कुठली मूर्ती हवी. मग ह्याच्यात आणि इंडिव्हिज्युअली एकटा कोणीतरी मूर्ती घडवते ह्याच्यात असा काही फरक नाही आहे. फक्त फरक एकच आहे की आपण दुसऱ्याच्या सांगण्यावरनं मूर्ती घडवतो आणि त्याचं तो प्रोफेशनल काम असतं की त्याला मूर्ती घडवून त्याच्यातनं त्याला एक मानधन म्हणा किंवा त्याची ती प्राईज असते ती त्याला ती मिळत असते. हौशी म्हणजे कसं आहे की तो त्याच्या समाधानासाठी करतो. त्याचं काही ना काहीतरी दुसऱ्या गोष्टी किंवा तो कुठेतरी नोकरी करत असेल किंवा कुठे त्याचा बिझनेस असेल काही तर त्याच्यावरती त्याचं ते आर्थिक दृष्ट्या तो तिथं प्रबळ झालेला असतो
त्यामुळे त्याची तो हाऊस किंवा ते जे काही मातीकाम आहे तो त्याच्या घरापुरतं ते त्याचं तेवढं ते सीमित असतं. तसं प्रोफेशनल कामामध्ये किंवा कारखानदार किंवा मूर्ती घडवणारा जो असतो तो ह्या सगळ्या गोष्टींना प्रोफेशनली बघतो की मला ह्या क्लायंटनी अशी मूर्ती सांगितली तर मग ह्या क्लायंटकडनं मी एवढे पैसे घेईन आणि ही मूर्ती त्याला बनवून देईन. हा एवढाच एक भाग एकट्याने घरी बसून केलेल्या मूर्तीचं आणि कारखान्यात किंवा आमच्यासारखे जे स्टुडिओ करून जे बसलेत त्यांना जे काही काम करायचे ते आम्ही क्लायंटसाठी करतो आणि आम्ही आमच्या ज्या घरात ज्या मूर्त्या बसवतो त्यांचंही काम आम्ही त्यांच्याबरोबर तयार करत असतो. बरोबर. मग आता याच्यामध्ये म्हणजे मूर्ती म्हणजे सामान्य जनमानसात हाच एक आहे की शिवाजी महाराजांची मूर्ती, गणपतीची मूर्ती किंवा आपण नॉर्मली बघतो ते तांब्या पितळ्याच्या मूर्ती. याच्या पलीकडचं मूर्तिकलेचं जग काय तुम्ही सांगू शकाल? आपल्या हिंदू धर्मामध्येच आपण पुरातन काळापासून बघतोय की आपल्याकडे दगडी मूर्त्या, मातीच्या मूर्त्या, पंचधातूच्या मूर्त्या, सोन्या चांदीच्या मूर्त्या ह्या कलाच एवढ्या भरपूर प्रमाणात आहेत की आपल्याला दुसरं फायबर कास्टिंग किंवा ह्याची गरज आत्ता पडती. म्हणजे ते खूप सोपं असतं, वजनाला हलकं जातं, पण ते टिकाऊ नसतं. आज आपल्याकडची मंदिरं 200-300 काही 1000 वर्ष अशी अजूनही टिकून आहेत आणि त्यांचं मूर्तिकाम किंवा त्यांचं जे काय आर्ट वर्क आहे ते अजूनही आपल्याला बघायला मिळतं. बरोबर. पण फायबरचं मंदिर आहे आणि हे 200 वर्ष टिकलं असं नाही. त्यामुळे माझं तरी म्हणणं असं आहे की आपल्याला जे जुनं दिलंय, कारण का आता पंचधातूचं काम करणारे खूप कमी कारागीर आहेत आणि खूप कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की आम्ही पंचधातूचं काम करतो. ते जे प्रमाण होतं की किती धातू, कुठला धातू, किती डिग्रीला वितळून ते काम केलं जात होतं हे आता बऱ्याचशा कारागिरांना माहिती नाही आहे. तसं मूर्तिकामामध्ये ह्या गोष्टी खूप वेगळ्या आहेत, कारण का धातू काम करायचं तुम्हाला फर्नेस आणि ह्याचा सगळा सेटअप लागतो. बरोबर. फायबर कास्टिंगसाठी तुम्हाला सिलिकॉन मोल्ड किंवा माती काम हे करावं लागतं आणि आमच्यासारखे जे मूर्तिकार आहेत किंवा जे आम्ही जे काही मूर्त्या बनवतो त्यासाठी आम्हाला काही POPचे, रबरचे असेच मोल्ड उपयोगायला लागतात. त्यामुळे दुसरं काम हे असं काही वेगळं काही नाही. ह्याचा सगळ्याचा बेस ही मातीच आहे. तुम्ही धातूत जरी तुम्हाला माती काम हे आलंच पाहिजे किंवा तुम्हाला धातू जरी ओतायचा म्हटला तरी तुम्हाला मातीचा साचाच लागतो. त्यामुळे तुम्हाला मातीकाम येणं हे खूप गरजेचं असतं ह्या सगळ्या मूर्त्या तयार करताना. अच्छा. मग आता तुम्ही जर सांगितलं की आपल्याकडे बऱ्याच म्हणजे मूर्तिकला शैली पण बऱ्याच आहेत, प्रकार आहेत मटेरियल्समध्ये, पण याच्यामधून तुम्ही मग सगळं गणपतीवर म्हणजे तुम्ही सध्या करताय एवढं 9 वर्षापासून, तर गणपतीवर तुम्ही कसं हे झालात की आपण नाही गणपतीचीच मूर्ती करायची म्हणून? एक तर काय की आपल्याकडे आपल्या संस्कृतीमध्ये गणपती बाप्पा आता सगळ्यांच्या घरात पण बसतात आणि तुम्ही जर बघितलात सगळ्यांनी किल्ल्यांवरती किंवा इकडे गेलं तर प्रत्येकाच्या घराच्या बाहेर आपल्याला गणपती बाप्पा दिसतो. इतर कुठली देवता नाही दिसत. बरोबर. जिथे आपण जाऊ तिथे प्रथम पूजनीय हाच गणपती. मग ह्याची माहिती आपल्याला कशी मिळेल किंवा ती कशी गोळा करता जाते किंवा आपल्याला कुठे मिळेल की ह्याची काही रूपं आहेत, तर मग ह्याचा एक अभ्यास करताना त्याची रूपं दिसतात, रूपं कळतात. काय आहे वल्लभेश गणपती आहे, क्षिप्रप्रसादम आहेत, हे नक्की काय आहेत, मग हे काय म्हणजे हे कशासाठी त्यांची अशी रूपं आहेत. किंवा आपल्याला ब्रह्मा म्हटलं तर ब्रह्मांचं आपल्याला एकच माहिती की त्यांना आता 4 तोंड आहेत आणि त्यांनी सृष्टी तयार केली. विष्णूंची रूपं आपल्याला दिसतात की कृष्णांमध्ये आहे, रामामध्ये आहे. तसं गणपतीची काही रूपं आहेत पण ती जास्त प्रचलित नाही आहेत की जास्त कोणाला माहिती नाही की गणपतीने काय रूपं घेतली, कुठली रूपं घेतली. मग ह्याचा अभ्यास करता करता एक ह्याची आवडी तयार होते आणि आपण ह्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये गुंतूनही जातो की आपल्याला ह्या देवताचं आराध्य दैवत म्हणून पूजा करायची. तुमची जी गणपती बनवायला तुम्ही आधी म्हणला होतात की शिकलात तुम्ही बऱ्याच जणांकडनं, तर ती तुमची जी साधना होती गणपती मूर्तिकलेची, गणपती बनवण्याची, त्याच्याविषयी थोडक्यात सांगाल का की तुम्ही कुठं कुठं कसं शिकलात त्याच्याबद्दल? मी बऱ्याचशा चांगल्या चांगल्या कारखान्यांमध्ये जाऊन काम केलं जेणेकरून तुम्हाला ह्याचं प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं मिळेल. आता थोडक्यात सांगितलं तर तुम्ही छोटे मोठे आपले इथं बरेचसे कारखाने आहेत. त्या कारखान्यांमध्ये तुम्हाला ह्या गोष्टींचं काय काम होतं, कसं काम होतं, कुठले कलर वापरले जातात, काय वापरले जातात. मी अभिनवला शिकल्यामुळे मला कलर काम किंवा ह्या सगळ्या गोष्टींची तर
माहिती मिळाली. पण ॲक्च्युअलमध्ये ते कलरचे डबे एवढ्या मोठ्या प्रमाणात येतात, मग त्यांचं काम असं केलं जातं का, किंवा कसं कलर कॉम्बिनेशन केलं जातं, ते क्लायंटशी कसं बोलतात किंवा कसा कस्टमर हँडल करतात, हे तुम्हाला सगळ्या कारखान्यांमध्ये बघायला मिळतं. आता आपल्या इथे पुण्यामध्ये कसब्याला किंवा मग नवी पेठेमध्ये पुणे हॉस्पिटलच्या इथे किंवा आता कोंढव्या साईडला बरेचसे कारखाने गणपतीचे आहेत. तिथेही तुम्हाला जाऊन काम बघता येतं किंवा शिकता येतं. पण तुम्ही म्हणजे कोणाकोणाकडे शिकलात त्याचं थोडं सांगू शकाल का की तुमचे जे मी कटावकर सरांच्या इथे जायचो, त्यांचं काम बघायचं. काम त्यांच्यासारखं करणं अवघड आहे किंवा मग ते बघायला मिळतं आहे. मग ते आता कसं काम करतात किंवा काय. आपल्या इथे बरेचसे असे कारखाने आहेत. आता परब सर होते, परब सरांचं काम बघायला मिळालं. त्यानंतर आपल्या धायरी साईडला थोपट्यांचा कारखाना आहे. अच्छा. त्या थोपट्यांच्या कारखान्याचं काम बघायला मिळालं. मग तिथं कसं मूर्तीकाम करतात. ढोनफळे म्हणून आहेत, त्यांचं खूप जुनं म्हणजे खूप जुन्या मूर्त्या आहेत त्यांच्या पुण्यामध्ये आपल्या, त्यांचं काम बघायला मिळालं. अशा बऱ्याचशा लोकांकडे जाऊन हे काम बघून पण काय होणार, ते शिकता आलं पाहिजे आपल्याला. आणि हे काम असं आहे की तुम्हाला कोणी हात धरून नाही शिकवू शकत. ते तुम्हाला तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे आणि तुम्ही काय बघून त्यांच्याकडे शिकताय हे खूप महत्त्वाचं. तुमच्या हातात मातीचा गोळा दिला आणि मी तुमचा हात धरून जो म्हटलं की हा असा वळवायचा, तर तो तुम्हाला तसा वळवता नाही. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं. बरोबर. आजपर्यंत तुम्ही म्हणजे बरीच कामं केली असेल 9 वर्षामध्ये, आणि त्याच्यामध्ये एखाद्या कामाने किंवा एखाद्या पर्टिक्युलर काही टाईपच्या कामाने तुम्हाला खूप फेम किंवा प्रसिद्धी मिळाली असेल किंवा व्हायरल झाले असेल फोटो व्हिडिओज. पण काही कामं अशी असेल की ज्यांनी खरंच तुम्हाला समाधान मिळालं असेल. तर असं थोडी कामं सांगू शकाल का की दोन्ही प्रकारची कशी होती ती? लक्ष्मी रोडला आपण गणपती बघतो. हो. आणि आपण गणपती बघायला जाताना जी काही गर्दी करतो, पण त्या गर्दीतलं जे काही काम आहे हे कोण करत असेल किंवा ह्या गणपती कोण रंगवत असतील आणि त्यांना किती गणपतीच्या जवळ जाता येत असेल. आता आपल्याला जर समजा एका पालखीच्या गणपतीच्या पाया पडायचं झालं तर 1001 माणसांना पार करून आपल्याला तिकडे जावं लागतं. पण तो आर्टिस्ट किती भाग्यवान असेल की त्याला ती मूर्ती बनवायला मिळते किंवा तो माणूस तो गणपती रंगवतो किंवा लक्ष्मी रोडला त्याची मिरवणूक निघते. असं पहिलं काम मला विजय टॉकीजच्या इथला गजानन मित्र मंडळ जे आहे त्याचं काम पहिलं मला मिळालं. आणि तिथून माझ्या पेंटिंगची सुरुवात झाली मंडळांच्या. आम्ही आता जगोबा दादा किंवा जे शिल्पींचे गणपती आहेत, माती गणपती, त्यांचं पेंटिंगचं काम सध्या मी करतो. लक्ष्मी रोडचा राजा आहे, लालबागचा राजा जो आहे तो, खालकर तालमीचा गणपती किंवा असे बरीचशी छोटी मोठी जी मंडळ आहेत त्यांचं पेंटिंगचं काम सध्या माझ्याकडे येतं. पण घरचा गणपती बनवायचा जर झाला ना, त्याचं जे काही समाधान असतं ना ते वेगळं असतं. कारण का, जे आपल्याला गणपती जे पुराणांमधले जे गणपती आहेत ते मी प्रत्येक गणपती मला बनवायचा आहे. आणि ते बनवताना जे समाधान असतं की मी बनवलेल्या गणपतीची मी 10 दिवस पूजा करणार आहे, ते काम अजून छान असतं. म्हणजे ते पुराणातल्या गणपतीची रूपं तुम्ही घरी वैयक्तिक करता? यावर्षी मी दशभुज वल्लभेश तयार केलेला आहे. बरं. त्याचं स्वरूप जे आहे त्याला 10 हात आहे, त्याला माया स्वरूप वल्लभादेवीने आलिंगन घातलेलं आहे. अशी मूर्ती ह्या वर्षी मी माझ्या घरासाठी तयार केलेली. मग अशी बरीचशी स्वरूपं आहेत देवाची की ती अशी मंडळांमध्ये किंवा इकडे खूप कमी ह्याच्यात दिसतात की, आणि आपल्याला एवढंच माहिती की अरे आपण ह्या मंडळात गेलो तर ह्या गणपतीला 10 हात होते, ह्याला 3 सोंडा होत्या किंवा त्याला 8 हात होते. पण ते का होते, ते स्वरूप काय आहे हे आपण जाणून नाही घेत. पण ह्यांची वर्णनं आहेत आणि काही मोठ्या कलाकारांनी ह्यांच्या वर्णनानुसार हे गणपती तयार करून ठेवलेले आहेत. बरोबर. तर मग त्या वर्णनानुसार माझ्या घरी मला ते गणपती बसवायचे, हे समाधान असतं. आणि ते मिळतं की माझ्या घरी मी माझा बनवलेला गणपती बसवतो. मी तुमच्या आता म्हणजे आल्यापासून बरेच तुमचं काम बघितलं, खूपच म्हणजे कळतं लगेच की हे वेगळं काम आहे किंवा आपण नेहमी बघतो तशा मूर्त्या नाही आहेत. तर नक्की तुमच्या बनवण्याच्या पद्धतीत नक्की असं काय आहे की तुमच्या प्रोसिजरमध्ये काय फरक आहे का? नक्कीच तुमचा हात तेवढा कला तुमचे आहेच, पण नक्की असे फरक काय आहे ते तुम्ही थोडं सांगू शकाल का की ज्याच्यामुळे हे खरं वेगळेपण उठून येतं? मला लोकांपर्यंत गणपती पोचायचा. गणपती जो आहे हा पोचणं खूप गरजेचं आहे.
जे पारंपरिक गणपती आपण जे म्हणतो ते पारंपरिक गणपतीचं काम करण्याचं काम मला आहे. म्हणजे मला आवडतं की तो पारंपरिकच दिसला पाहिजे. काही बाहुल्यांसारखे गणपती करून किंवा असे काही बालगणेश विचित्र बसलेले गणपती करून त्याची पूजा पण करायची का, किंवा आपल्याकडनं त्याची पूजा होईल का नाही हे बघितल्यावरच आपल्याला समजतं की अरे हा गणपती असा नाही. एक गणपतीचं स्वरूप म्हणून ठीक, पण पूजेसाठी आपल्याला जी मूर्ती पाहिजे तर ती त्या वेशातच पाहिजे. असं होत नाही की आपण सूटबूट घालून कुठल्या सत्यनारायणाची किंवा सत्यविनायक केला तर त्याला आपण पारंपरिक पद्धतीने आपलं धोतर उपरणं हे घालूनच आपण त्या पूजेला बसतो. तर मग आपला देव तसा पारंपरिक का नसावा. किंवा मग आत्ता एक फॅड आलं आहे की फेटा घालून सदरा घालून किंवा मग असं काही वेगळे कपडे घालून गणपती बाप्पा तयार करतात. पण ते काम पारंपरिक मी तरी नाही बघितलं. म्हणजे जुन्या काळात जे काही गणपती आपण ज्यांची काही चित्र बघतो किंवा जे आपल्याकडे जी गणपतीची मंदिरं आहेत त्यात हे काम आपल्याला नाही बघायला मिळत. त्यामुळे ते काम मला लोकांना नाही द्यायचं. मला पारंपरिक गणपती द्यायचे आणि त्या पारंपरिक मूर्त्यांची पूजा ही झाली पाहिजे आणि तिचं काम जे आहे ते पारंपरिक पद्धतीनेच आपल्याकडनं तिची पूजा होते आणि पारंपरिक पद्धतीनेच ती मूर्तीही दिसली पाहिजे की नक्की त्या मूर्तीचं स्वरूप काय आहे. त्यामुळे मला एक घरचा वाटणारा, एक आधारस्तंभ असणारा किंवा एक आधार वाटणारा गणपती प्रत्येकाच्या घरात गेला पाहिजे की त्या गणपतीकडे बघितल्यानंतर आपलं मन समाधानी झालं पाहिजे. नाहीतर मग आपण आपल्या देवतांची चेष्टा का करायची अशा विचित्र स्वरूपात तयार करून, किंवा मग असं का तयार करायचं. ह्यापेक्षा ती एक आदरात्मक भीती ह्या त्या मूर्तीकडे बघून वाटली पाहिजे की नाही, आपण चुकीचं काम आपल्याकडनं वर्षभर नाही घडलं पाहिजे, आपण ह्या बाप्पाची पूजा करतो. तर मग असे गणपती मला प्रत्येकाच्या घरात पोहोचतो. म्हणून हे आत्ता जे आपल्याकडे जे काय काम दिसतंय हे सगळं पारंपरिक आणि जुन्या गणपतींचं काम चालू असतं. हे जे सगळे आपण जे काही गणपती बनवले हे जुन्या पद्धतीचे गणपती आहेत. त्यात तुम्हाला कुठल्याही पद्धतीचे विचित्र बैठकीचे किंवा विचित्र आसनांवरचे किंवा आता ते फॅड निघालं की सोफ्यावरती गणपती असतो, कुठले नक्षीदार पोच असतात. आपल्याकडे चौरंगावरती बसलेला, पाठीमागे प्रभावळ असलेला किंवा आसनावरती सिंहासनावरती बसलेला गणपती, ह्या अशा टाईपचे गणपती आपण तयार करतो जेणेकरून आपल्याला एक आदरात्मक मूर्ती आपल्याला समोर दिसेल की आपण गणपती बाप्पाची पूजा करतो. POPच्या मूर्ती बाजारात सर्रास दिसतात, पण त्या प्रमाणात शाडूच्या मूर्ती दिसत नाहीत. तर हे प्रमाण असं वेगळं काय आणि त्यांच्या किमतीमध्ये फरक असतो का? POPच्या मूर्त्या ज्या आहेत त्या बनवायला खूप वेळ लागतो किंवा असं काही नाही आहे. मातीच्या मूर्त्यांना बनवायला खूप वेळ लागतो, कारण का POPचं काम जे आहे ते करता करता तुम्ही सहजपणे तुम्हाला मी ओतकाम शिकवणं किंवा त्याचा साचा कसा तयार होतो किंवा त्या साच्यातनं मूर्ती तयार कशी करायची हे खूप सोपं काम आहे मातीहून. तुम्हाला मी आठवड्याभराचं जर एक ट्रेनिंग दिलं त्याचं तर तुम्ही ते POPचं काम करू शकता. पण माती कामासाठी तुम्हाला तो हात पाहिजे, ते काम करण्याची तुम्हाला पद्धत माहिती पाहिजे. कारण का लाकडी कोरण्या घेऊन तिला प्रत्येक दागिना किंवा हे सगळं कोरूनच ती मातीची मूर्ती तयार होते. POPच्या साच्यांमध्ये हे सगळं रेडीमेड मिळतं तुम्हाला. तिला फक्त तिचे जे हात किंवा जे काही अजून काही गोष्टी वेगळ्या असतील ते चिटकवणं एवढं एकच त्याचं काम राहतं. पण मातीच्या मूर्तीला तसं नाही आहे. तिला हाताळावं खूप जपून लागतं आणि तिचं जोडकाम असेल किंवा तिची सोंड वेगळी येते, ती साच्यामध्ये येत नाही. तर तिची सोंड, तिचे 4 हात ह्या गोष्टी सगळ्या सेपरेट लागतात आणि त्यासाठी आर्टिस्ट पाहिजे किंवा तो माती कामात माहीर माणूस हवा की त्याला ते काम जमतंय. POPच्या कामासाठी तुम्हाला आर्टिस्टची गरज नाही पडत. तुम्ही एक 15 दिवसाच्या ट्रेनिंगवरती सुद्धा POPचं काम शिकू शकता. पण माती कामासाठी तुम्हाला कमीत कमी 2-3 वर्षाचा तरी अनुभव हवा, हाताळण्याचा तुम्हाला अनुभव हवा.
तेव्हा तुम्ही त्याचं जोडकाम किंवा त्याच्या ज्या काय मूर्तीची जी काही घडण आहे जशी साच्यातून येते ती तुम्हाला तेवढी साचेबंदमध्ये दिसते. आणि मूर्त्यांमध्ये फरक ह्यासाठीच आहे की POPचं कॉस्टिंग मातीच्या कॉस्टिंग ह्यातही फरक आहे. आणि त्याला लागणारा जो कामगार वर्ग आहे त्याचाही काम म्हणजे त्याचेही पैसे वेगळे असतात आणि POPचे कामगार वर्ग आहेत त्यांचे पैसे वेगळे असतात. त्यामुळे आम्हाला सुद्धा की मातीकामाचे आणि POPच्या मूर्त्यांच्या थोड्याफार प्रमाणात बदल करावा लागतो किमतीमध्ये. अच्छा, त्याची साधारण प्रोसेस कशी असते मातीकामाची? मातीकामाची प्रोसेस म्हणजे माती भिजवण्यापासून सगळी सुरुवात होते. POP भिजवून चालत नाही. POP इन्स्टंट वापरलं जातं. ते भिजवलं की ते लगेच सेट होतं. तशी माती लगेच सेट नाही होत. ती तुम्हाला काही दिवस भिजवून ती थोडी म्हणजे त्यात पूर्ण ती पाणी मुरलं पाहिजे तेव्हा ती चिकट होते. त्यानंतर ती मळावी लागते. जशी आपण कणिक मळतो तशी ती मळावी लागते. म्हणजे तिला तयार करणं म्हणतात आमच्या भाषेत. ती तयार करावी लागते तशी. ती पूर्ण तयार झाल्यानंतर संजीरा पावडर ही साच्याला लावून तिचं दाबकाम केलं जातं. म्हणजे ती त्या साच्याला माती चिकटत नाही. आणि त्याच्यानंतर मग ती एक प्रोसेस तयार होते की ती मूर्ती तुम्हाला साच्यातून बाहेर येते. त्याच्यानंतर मग तिचे हात किंवा ह्या सगळ्या गोष्टी दुसऱ्या साच्यातून तयार करून तिला एक एक ते त्या सगळ्या त्या गोष्टी ज्या आहेत त्या जोडाव्या लागतात. त्याला कमीत कमी त्या गोष्टीला तुमच्या एका मूर्तीला 2 ते 3 तास द्यावे लागतात. तेव्हा ती एक मातीची सुंदर मूर्ती तयार होते. POPची जी मूर्ती आहे ती सेट झाल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटामध्ये ती तुम्हाला पूर्ण तयार मिळते. तसंच ओतकाम केलं जातं त्या छोट्या साच्यांचं म्हणजे हातांचं सुद्धा. आणि ते हातसुद्धा तुम्हाला 5 ते 10 मिनिटात जसं POP सेट होईल तसं तुमच्या हातात ते करकरीत काम मिळतं. तसं मातीचं काम मिळत नाही. त्यामुळे मातीच्या प्रत्येक मूर्तीला तेवढा वेळ लागतो. POPला तेवढं काम करावं लागत नाही. कारण का तिचे दागिने किंवा त्या काय गोष्टी असतील त्या साच्यांमध्ये तयार झालेल्या तुम्हाला डायरेक्ट दिसतात. तसं मातीकामाला तुम्हाला चिटकवणं किंवा तो दागिन्याचा साचा वेगळा असतो, तो दागिन्याचा साचा त्याला लावणं किंवा तो दागिना वेगळा तयार करून त्या मूर्तीला चिटकवणं ही सगळी प्रोसेस करावी लागते. अच्छा. तुम्ही आता याचं पेंटिंग जे करता ते तुम्ही स्वतःच पेंटिंग करता, मातीकाम पण करता, तर ते तुम्ही पेंटिंगचं कसे एक स्टेप्स फॉलो करता ते एक सांगाल का? आधी पूर्ण मूर्ती वाळावी लागते. जेव्हा मूर्ती पूर्ण खडखडीत वाळेल म्हणजे पूर्ण तिची पावडर तयार होईल घासल्यानंतर, तसं मग आमच्याकडे पॉलिश पेपर किंवा मग जाळी येते तिला घासण्यासाठी. तिला घासून ती पूर्ण प्लेन केली जातात. कुठे खड्डे असतील किंवा मातीमध्ये खडे येतात ते वाळल्यानंतर बाजूला पडतात. मग तिला कुठे छोटी भोकं पडतात किंवा काय गोष्टी असतात ती भरून ती मूर्ती प्लेन केली जाते. तिच्यानंतर परत एकदा तिला पाणी मारून पूर्ण गुळगुळीत केली जाते. त्यानंतर एक व्हाईट बेस द्यावा लागतो बॉडी कलरच्या आधी. त्यानंतर मग ही सगळी प्रोसेस पुढे जाते की बॉडी पेंट मारणं किंवा तिला अभ्रक जो असतो म्हणजे चमकण्यासाठी मूर्ती ती अभ्रक मारणं, मग तिला शेडिंग करणं. तुम्हाला ते कान छान गुलाबी दिसतात किंवा हातावरती गुलाबी तो कलरची छटा उडलेली असते, ती नंतरची प्रोसेस आहे. पण आधी बॉडी कलरपासून ती सुरुवात केली जाते. दागिन्यांना रंग देतानाचं तुमचं काय चॉईस ऑफ हे आहे की गोल्डन तर नक्कीच सगळ्यांचं असतं, पण त्या गोल्डनमधले पण काय प्रकार आणि तुम्ही एकंदर जे बाकीचे पण कपड्यांचे जे रंग वापरता त्याच्याविषयी पण थोडं सांगाल का? आपला देव जो आहे म्हणजे तो थोडक्यात आपल्यासाठी तो राजा आहे 10 दिवसाचा. आपल्याकडे तो पाहुणा येतोय किंवा काय ही गोष्ट वेगळी, पण ते आराध्य असल्यामुळे की तो आला पाहिजे. आणि तो जो येतोय तो भरजरी कपडे आहेत. म्हणजे जसे आपण दिवाळीला नटून थटून बाहेर येतो किंवा सणांना आपण जसे चांगले कपडे घालून येतो, तर माझं तरी असं मत आहे की त्याच्या अंगावर सुद्धा ते भरजरी कपडे असावेत आणि ते तसेच दिसले पाहिजे. ती जर उडवणं किंवा आम्ही त्याला स्पेशल जर इफेक्ट देतो, त्याला बुट्ट्या मारतो किंवा ते रेशमी कपडे दिसले पाहिजेत आणि ते देवाचे कपडे आहेत. तर त्यामुळे त्याला कुठलाही प्रकारचा असा हे नाही आहे की असं काहीतरी मॉडर्न केलं आहे किंवा वेगळं त्यातलं काहीतरी तयार केलं आहे असं नाही.
ज्या पैठणी साड्या किंवा आपल्याकडे नऊवारी साड्या किंवा शालू हे जसे पारंपरिक आहेत, तसे धोतर उपरण्यांमध्ये पण पारंपरिक शेड आहेत. त्या शेड आम्ही जपून ठेवल्यात, त्या जपतो आजही, की त्या पद्धतीत ते कलर झाले पाहिजे आणि त्या पद्धतीतच ते दिसले पाहिजेत. शक्यतो रेशीम देवाच्या अंगावरती दिसलं पाहिजे, हे आम्ही जपण्याचा तेवढा थोडाफार प्रयत्न करतो. त्यामुळे ते तुमचे रंग असे काही दिसतात. हां, रंगसंगती बदलली पाहिजे, कारण का काय की रंगांमध्ये बरेचसे प्रकार येतात. हिरवाच शालू असतो किंवा हिरवीच पैठणी असते असा काही प्रकार नाही आहे. बरेच पैठणीमध्ये पण प्रकार आहेत, तसे सोहळ्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत. देवाचं सोहळं म्हणजे लाल आहे, पिवळं आहे, पांढरं आहे, आकाशी आहे, गुलाबी आहे, जांभळं आहे, तर त्यामध्ये सुद्धा ते रेशीम दिसलं पाहिजे. एवढा आम्ही तो एक प्रयत्न करत असतो की त्यातल्या त्यात आम्हाला ते रेशीम दिसलं गेलं पाहिजे. अच्छा. आणि तुम्ही आखणी करता, ते आखणीची काय थोडीशी माहिती सांगाल कशी करता ते? आखणीसाठी गणपतीचा चेहरा खूप महत्त्वाचा आहे, कारण का आपल्याकडे जसं आपली ठेवण दिलेली असते तशी गणपतीची एक ठेवण असते. गणपतीला जसं तुम्हाला जसा चेहरा आहे तशी तुम्हाला ती आखणी करावी लागते. तिची गंधाची ठेवण जी आहे ती ठरलेली असते. काही त्रिशूळ काढतात, काही भस्म काढतात, ते तुमच्या आवडीवरती आहे. किंवा मग आम्हाला कस्टमर काही वेळी सांगतं की नाही आम्हाला आज त्रिशूळ नको, आम्हाला भस्म हवा किंवा इतर कुठले गंध हवेत, तर आम्ही ते कस्टमरनुसार तयार करून देतो. पण आखणी जी आहे ती गणपतीच्या चेहऱ्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला नक्की काय हवं आहे आणि तुम्हाला कसं जमतं आहे. कारण का प्रत्येकाची आखणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे. प्रत्येकजण आखणीमध्ये डोळ्यांमध्ये वेगवेगळे कलर भरतो, त्यामुळे ते प्रत्येक आर्टिस्टवरती डिपेंड आहे की तो कशी आखणी करतो. अच्छा. तुमच्याकडे बॉडी कलरचे पण खूपच शेड आहे, तर त्याच्याबद्दल थोडं सांगाल का की कसं तुम्ही ते डेव्हलप केलं? माझ्याकडे बॉडी कलरचे शेड म्हणजे असे आहेत की काही पेनला तर आपल्याकडे पेनचं काही काम होतं, म्हणजे पेनच्या मूर्त्या आम्ही लहानपणापासून बघतो मी, तर पेनच्या एक बॉडी कलरला एक वेगळी शाईन येते आणि ती शाईन करण्यासाठी तो कलर जो आहे तो ब्रशनी मारून त्याला चांगल्या सुती कापडाने सोडावा लागतो. तर ते त्याला झीलकाम म्हणतात. तर ते झीलकाम आम्ही सुद्धा इथे करतो. त्यानंतर एक आभ्रकचं काम येतं की स्प्रेवरती उडवलं जातं. मग आता जसं कस्टमरची रिक्वायरमेंट बदलते की आम्हाला चिक्कू कलर हवा आहे किंवा आम्हाला चंदनाचा कलर हवा आहे किंवा आम्हाला स्किन टोन हवा आहे, तशा जशा रिक्वायरमेंट येतात तसे आम्ही बॉडी कलर चेंज करत जातो. साधारण किती नंबर्समध्ये म्हटलं तुम्ही आतापर्यंत? माझ्याकडे आत्ता कमीत कमी 16-17 बॉडी शेड आहेत. अच्छा. की मी त्या ह्याच्यामध्ये त्या शेड चेंज करत असतो. बरं. आणि अजूनही काही रिक्वायरमेंट आल्या तरी आम्ही त्यात अजून बदल करून ते कस्टमरला देतो. अच्छा. आता तुम्ही जी करताय मूर्ती त्याच्याविषयी थोडं सांगता का, जी आता चालू आहे तुमची ती? ही चौरंगावरती पद्मासन घातलेली मूर्ती. बरं. नाही, ह्या मूर्तीचं काम करताना असं आहे की ह्या पारंपरिक बैठकी तुम्ही 10 दिवस मला म्हणजे गणपती बाप्पाला बोलवत आहे आणि काहीतरी विचित्र पद्धतीने त्याला बसवत आहे. मग तो अवघडून कसा बसवायचा, तर आपण साधारण जर एका ठिकाणी बसायचं म्हटलं किंवा आसनाला जरी आपण बसलो तरी आपण रिलॅक्स बसलो पाहिजे. कुठल्याही पद्धतीचे वेडेवाकडे हातपाय करून किंवा कसे हातपाय पसरून आपण बसत नाही. तर मग आपली देवतासुद्धा तेवढी रिलॅक्स बसणारी माझ्या घरात गेली पाहिजे किंवा मग मला लोकांपर्यंत ती पोचवायची की ही रिलॅक्स हवी आणि तिची बैठकी ती तशाच पद्धतीची हवी. त्यामुळे ही चौरंगावरती बसलेली पूर्ण सुखासनातली मूर्ती. अच्छा. गणपती व्यतिरिक्त तुम्ही अजून कुठल्या मूर्ती केल्या आहेत किंवा तुम्हाला करायला आवडतील असं तुमच्या डोक्यात असलेल्या? मूर्तिकामच एवढं आहे की ते आपण डोक्यात कल्पना जरी आणल्या तरी त्या कल्पना प्रत्यक्षामध्ये उतरून आधीच ठेवलेल्या आहेत. मला देवतांच्या मूर्त्या आवडतात बनवायला. मला देवतांमध्ये रामपंचायतन आवडतं, परशुराम आहे माझ्याकडे, धन्वंतरीच्या मूर्त्या आहेत किंवा मग सिद्धिबुद्धीच्या मूर्त्या आहेत. गणपतीच्या साईडला सिद्धिबुद्धी आपण आता दगडूशेठच्या मध्ये सुद्धा हातामध्ये उभ्या केल्या होत्या. त्या मूर्त्यांचे छोटे स्कल्पचर माझ्याकडे आहेत. मला देवतांच्या मूर्त्या ह्यासाठी आवडतात की त्यांना तेवढं सजवता येतं. तुम्ही कुठले पुतळे बनवलेत किंवा कुठल्या माणसाचा पुतळा बनवला तर त्याला एवढा देवतांसारखं सजवता नाही येत. तर मला सजवणं जे काय काम आहे ते देवतांनाच खूप छान पद्धतीने करता येतं, म्हणून मी जास्त करून देवतांच्या मूर्त्या बनवतो. अच्छा. जर का तुम्ही मूर्तिकार झाला नसतात तर तुम्ही कुठलं प्रोफेशन निवडलं असतं असं तुम्हाला वाटतं? मूर्तिकार नसतो झालं तर मला किल्ले फिरणं किंवा ट्रेकिंगशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्या मला खूप आवडतात.
आणि माझं फिरणंही तेवढं झालं आहे, मी तेवढे किल्लेही केलेले. त्यामुळे जर मी मूर्तिकार नसतो झालो तर ट्रेकर तर नक्की झालो असतो. अच्छा. ट्रेकिंग शिवाय तुमचा अजून कुठले छंद आहेत का? मूर्तिकार किंवा मूर्तिकला किंवा ट्रेकिंग याच्या व्यतिरिक्त? मला स्विमिंग आवडायचं. मला स्विमिंग अजूनही खूप आवडतं. त्यामुळे मला चांगलं स्विमिंग शिकता यावं, त्यामुळे मी बरेचसे स्विमिंगसाठी रिलेटेड बरेचसे कोर्स केले. मी महाराष्ट्र मंडळमध्ये शिकवायलाही जायचो, तिथेच शिकलो आणि तिथेच कोच म्हणून सुद्धा काम करत होतो. पण ती एक हौस होती की आपल्याला तरंगता यावं. आणि माझ्या आजीने मला सांगितलं होतं की अरे तुझ्या पत्रिकेत असं लिहिलं आहे की तुला पाण्यापासून धोका आहे. मग त्यामुळे मी म्हटलं धोका आहे तर मग मला आता धोका म्हणून नाही, पण एक हट्ट नाही, आता धोका आहे तर मला ते स्विमिंगच शिकायचं. ते पाणी काय धोका तयार करू शकतं किंवा काय, त्या हट्टाने सुद्धा मी स्विमिंग शिकलो. आणि स्विमिंग बघताना किंवा तुम्ही जेव्हा स्विमिंग करता तेव्हा एक लयबद्ध असतं आणि तोच एक लय मूर्तिकाराला सुद्धा पाहिजे असतो. त्याचा स्टॅमिना पाहिजे, त्याचा बैठकीचा स्टॅमिना पाहिजे, तसा स्विमिंगमध्ये पण तो लागतो. मूर्तिकार नुसताच बसून काम करतोय किंवा एका ठिकाणी बसून काम करतोय असं नसतं. तसं स्विमिंगमध्ये सुद्धा आहे. पाण्यात पडलाय म्हणजे तो नुसतेच हात हलवतोय, पाय हलवतोय असं नाही, तर त्याची नजरही तेवढीच तीक्ष्ण लागते. तो कुठपर्यंत पोचतो हे कळलं पाहिजे. मूर्तिकामात पण तेच आहे. त्याचं डोकं, त्याचे डोळे, त्याचे हातपाय हे सगळं ते एका मूर्तीसाठी ते सगळं चालू असतं. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या मूर्तिकामाशी रिलेटेड आहेत असं मला नेहमी वाटतं. त्यामुळे त्या मला खूप जवळच्या आहेत. आणि जे माझे छंद जे आहेत हे खूप मला जवळचे आहेत, कारण त्या किल्ल्यांवरती महाराजांनी सुद्धा एवढे छान छान गणपती तयार करून ठेवलेले. म्हणजे ते आपल्याला प्रत्येक किल्ल्याच्या दरवाज्यावरती गणपतीची छोट्या प्रमाणात मूर्त्या दिसतात. त्यामुळे तिथेही आपल्याला गणपती बाप्पा दिसतो. त्यामुळे आपलं काम दोन्हीकडून होतं की मला इथेही मूर्तिकाम बघायला मिळतं, शिकायला मिळतं आणि माझं ट्रेकिंग होतं. मागचे आता 1-1.5 वर्ष किंवा 2 वर्ष आपल्याकडं कोरोनामुळे लॉकडाऊन चालू आहे, अर्धवट का होईना पूर्ण आज चालू आहे, तर त्याचा नक्की तुमच्या मूर्तिकलेवर कसा परिणाम झाला? फायदा एकच झाला करोनाचा की लोक मातीकडे वळाली. POPचे गणपती नको आहेत आम्हाला असं स्वतःहून तोंडाने सांगत होते की घरी विसर्जनासाठी मूर्ती हवी आणि POPची मूर्ती काही घरी विसर्जन होत नाही. केमिकल निघालेत किंवा काही निघालेत, पण त्या गोष्टी बाहेर जाऊन घेऊन येणं ते आत्ताच्या ह्याच्यात शक्य नाही. त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगून सुद्धा त्या कळत नसतात, पण एखादी वेळ आल्यानंतर ती पटकन कळून जाते की आपल्याला नक्की काय करायला पाहिजे. फटका असा नाही म्हणू शकत की हा फटका आहे, कारण का आर्थिकदृष्ट्या सगळ्यांनाच थोडंफार सहन करावं लागलं. पण कोणी गणपती बसवला नाही असं नाही झालं. प्रत्येक घरी गणपती बसला. छोट्या मोठ्या प्रमाणात त्या मूर्त्यांचं एक जे होत्या गोष्टी त्या फक्त छोट्या मोठ्या मूर्त्या ज्या आहेत त्या थोड्याफार प्रमाण कमी झालं. जे मोठ्या मूर्त्या जात होत्या त्याऐवजी जास्त छोट्या मूर्त्या गेल्या. हाच एक होतं की मोठ्या मूर्त्या जास्त तयार करून ठेवल्या असतील कोणी तर त्या जास्त गेल्या नसतील. बाकी मूर्तिकामाला असा काही फारसा फरक नाही पडला. बाहेर मंडळांची जी कामं होती जी आम्ही बाहेर जाऊन करत होतो किंवा बाहेर जाऊन आम्हाला पेंट करावं लागत होतं ज्या मूर्त्या ज्या कारखान्यांमध्ये आणणं शक्य नाही, त्यांना थोड्याफार प्रमाणात आम्हाला फरक पडला की तिथं जाणंच शक्य नव्हतं किंवा लॉकडाऊन होतं किंवा ह्या अशा गोष्टी होत्या. तो एक फटका प्रत्येकाला बसला असेल आणि तोही मलाही बसला की आम्हाला त्या तिथे जाऊन ती मूर्ती पेंट करणं ते शक्य नाही झालं. जर एखाद्या श्रोत्याला मूर्तिकलेकडे आता वळावंसं वाटत असेल तुमचं सगळं ऐकून, तर तुम्ही त्याला तुमचं काय मत त्याला सल्ला असेल की काय त्याने करावं असा? श्रोते भरपूर असतात की त्यांना आधी माझ्याकडे पण भरपूर मुलं काही वेळा येतात. मी आता फेसबुकवर किंवा इकडे फोटो टाकतो मूर्त्यांची झाले आणि ते बघून बरेचसे जण मला फोन पण करतात की आम्हाला मूर्तिकाम शिकायचं आहे, मग तुम्ही शिकवता का?
आम्ही तर आम्हाला आवडेल की लोकांनी घरी मूर्ती तयार करावी किंवा स्वतःनी तयार केलेली मूर्ती घरी बसवावी, आम्ही हेही देतात. पण बरेचसे जण असं असतात की मातीकाम करायला बसल्यानंतर पेशन्स कमी पडतात. मग हे एवढा तास कसं काय बसून काम करायचं किंवा काय करायचं, हे जे पेशन्स एकदा की मिळाले की कुठलाही श्रोता मूर्तिकाम खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. आजच्या गणेशोत्सवाबद्दल तुमचं मत थोडक्यात सांगाल का? गणेशोत्सव बदलत तर जाणारच आहे, कारण का आता आपण जसे बदलतोय तसे उत्सव सुद्धा बदलत चालले. वाईट एकाच गोष्टीचं आहे की जो काही पारंपरिक सण होता तो धांगडधिंग्यात बदलला आहे. ज्या बैलगाड्यांवरती आम्ही जे येणारे गणपती बघत होतो ते आता ट्रॅक्टरवर ओढले जातात. तर एवढंच आहे की थोडंफार ते कुठंतरी बदलावं. असं नाही की बैलगाड्यांमध्ये बैलांनाच जुंपलं गेलं पाहिजे. आजही आपल्याकडे जगन्नाथ यात्राचे रथ निघतात आणि ते हाताने ओढले जातात. तर बाहेर असं विक्षिप्त अंग करून नाचण्यापेक्षा तीच जर ताकद आपण रथ ओढण्यासाठी वापरली तर मला मते अजून गणेशोत्सव चांगला होईल आणि प्रदूषणच पण टाळता येईल आणि सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील. आता लवकरच आपला गणेशोत्सव सुरू होणार आहे. जर का तुमच्याकडून कोणाला मूर्ती घ्यायची असेल तर त्याच्या तुमच्याशी संपर्क करून असं साधायचा. आम्ही आत्ता तरी ह्या लॉकडाऊनमुळे फेसबुकवरती किंवा माझ्या इंस्टाग्राम पेजवरती आम्ही मूर्त्यांचे फोटो किंवा हे देतो. जशी मला मेसेज करतायत माणसं किंवा जशी रिक्वायरमेंट आहे तसे मला मेसेजसुद्धा येत आहेत. तर आम्ही आत्ता सध्या ऑनलाईन बुकिंग घेतो आहे किंवा ऑनलाईन गणपती किंवा घरपोच गणपती कसा देता येईल किंवा काय करता येईल ह्याचासुद्धाही बघतो. त्यामुळे आम्हाला संपर्क कसाही साधता येतो, त्याचा काही असा मोठा प्रॉब्लेम किंवा हे नाही आहे. आम्ही फेसबुकवरती किंवा इंस्टाग्रामवरती आमचे पेजवरती तुम्ही मेसेज जरी केला तरी आम्ही तुम्हाला मूर्त्यांचे फोटोग्राफ्स किती इंची हवी केवढी हवी ते आम्ही तुम्हाला पाठवून देऊ शकतो. तुमचे हे सांगाल फेसबुक आणि इंस्टाग्रामबद्दल? माझं रोहन भोसले नावाने फेसबुक आहे आणि इंस्टाग्रामवर जे आकार आर्ट्स 2121 ह्या नावे इंस्टाग्रामवरती अकाउंट आहे. तर ह्या दोन्ही अकाउंटवरती तुम्ही मला मेसेज केले तर मी तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू किंवा इंस्टाग्राम मेसेज थ्रू किंवा मग फेसबुक मेसेज थ्रू मी तुम्हाला मूर्त्यांचे फोटो किंवा त्यांच्या प्राईस सांगू शकतो. चालेल. रोहन दादा, तुम्ही आम्हाला आज खूप छान माहिती दिली आणि तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिली, वेगवेगळ्या गणपतींची माहिती सांगितली, याबद्दल तुमचे खरंच खूप धन्यवाद. धन्यवाद. आवडला ना आजचा एपिसोड आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर तुम्हाला एपिसोडमधला कुठला भाग आवडला हे तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर मेन्शन करा. आम्ही असेच वेगवेगळे विषय घेऊन पुढचे एपिसोड आणणार आहोत. हे एपिसोड तुमच्याकडून मिस नाही व्हायला पाहिजे यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये.